नमस्कार. आज 29 मे 2026. तुमच्या आयुष्यातले हे काही क्षण तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतात. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि खऱ्या अर्थाने एक सकारात्मक बदल शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक जीवनदायी संदेश घेऊन आला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही तर ग्रहांच्या स्थितीत झालेला एक मोठा बदल आहे, जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो. जर तुमच्या मनात श्रद्धा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. कारण आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते तुमच्या खूप जवळ येऊन ठेपले आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आजची ग्रहस्थिती मेष राशीसाठी एक असा संकेत घेऊन आली आहे जो गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल. मेष राशीचे जातक जे स्वभावाने धाडसी, उत्साही आणि कोणत्याही संकटावर मात करणारे असतात, त्यांच्या आयुष्यात आज ग्रहांची हालचाल काहीशी वेगळी आणि तितकीच महत्त्वाची आहे. मेष राशी आजचे भविष्य हे केवळ तुमच्या ताऱ्यांची गणना नाही तर ती तुमच्या आत्मशक्तीची ओळख आहे. आपण अनेकदा विचार करतो की नशीब का साथ देत नाही, पण आज तुमच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती आणि चंद्राचा होणारा प्रवास काहीतरी विशेष घडवणार आहे. सकाळची सुरुवात करतानाच तुम्हाला एक विलक्षण ऊर्जा जाणवेल. अनेक दिवसांपासून कामाच्या व्यापात तुम्ही स्वतःला विसरला होतात, पण आज स्वतःसाठी काही वेळ काढण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. आपल्या मराठी संस्कृतीत आपण म्हणतो ना, आधी पोटोबा मग विठोबा. पण आजच्या दिवशी तुमच्यासाठी आधी मन आणि मग काम हे सूत्र लागू होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज एक अशी गोष्ट घडून जाईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. कदाचित एखादी प्रलंबित फाईल पुढे सरकेल किंवा तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला कौतुकाची थाप मिळेल. पण लक्षात ठेवा, हे यश तुमच्या मेहनतीचे फळ आहे, त्यामुळे गर्वाने नाही तर नम्रतेने ते स्वीकारा. आजच्या या राशी भविष्य मालिकेत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक मेष राशीचे लोक आज आर्थिक नियोजनाबाबत चिंतेत असू शकतात, पण काळजी करू नका. आज चंद्र तुमच्या राशीच्या धनस्थानावर प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे तुमच्या हाती अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित एखादा जुना मित्र तुम्हाला व्याजाचे पैसे देईल किंवा तुमच्या व्यवसायातील एखादा ग्राहक अचानक मोठा ऑर्डर देऊन जाईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो तेव्हा तो टिकवणेही सुद्धा एक कला आहे. आजच्या दिवशी कोणतेही मोठे व्यवहार करताना किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना घाई करू नका. शांत डोक्याने विचार करा आणि गरज पडल्यास घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. तुमचे वैयक्तिक नातेसंबंध आणि घरातील वातावरण यावरही आज ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. कौटुंबिक जीवनात काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद आता हळूहळू निवळू लागले आहेत. घरातील एखादी स्त्री सदस्य आज तुमच्यासाठी एखादा मोठा निर्णय घेण्यास मदत करेल. तुमच्या जोडीदारासोबत आजच्या दिवशी थोडा वेळ एकांत घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील भावना व्यक्त करा, कारण शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते. एखादा गोड शब्द तुमच्या नात्यातील कडवटपणा कायमचा दूर करू शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल आणि लग्नासाठी इच्छुक असाल तर आज तुम्हाला एखादा चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. पण कोणताही निर्णय घेताना घाई न करता समोरच्या व्यक्तीचे विचार नीट समजून घ्या. आता या क्षणी मी तुम्हाला एका महत्त्वाच्या वळणावर घेऊन आले आहे. आजच्या या व्हिडिओचा मध्यभाग असा आहे जिथे तुम्हाला एक महत्त्वाचा इशारा मिळणे गरजेचे आहे. अनेकदा आपण भावनेच्या भरात असे निर्णय घेतो ज्याचा त्रास आपल्याला भविष्यात होतो. आजच्या दिवशी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं असू शकतात जी तुमच्या यशाचा हेवा करत आहेत. त्यांना तुमच्या आयुष्यातील गुपिते सांगणे टाळा. स्वतःचे काम शांतपणे करत राहा आणि बघत राहा की जग कसे तुमच्यासाठी मार्ग मोकळा करते. जर आत्तापर्यंतचा हा प्रवास, हे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही सध्या आयुष्यात कोणत्या टप्प्यावर आहात. तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला खूप प्रेरणा मिळते आणि तुमच्यासाठी अधिक अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न सार्थ ठरतो. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. धावपळीच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहात. आजच्या दिवशी पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास जाणवू शकतो. बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या.
योगासने किंवा ध्यानधारणेसाठी आजचा दिवस खूप अनुकूल आहे. 15 मिनिटे शांत बसा आणि स्वतःच्या श्वासावर केंद्रित करा. यामुळे तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती लाभेल. मेष राशीची ऊर्जा ही अग्नितत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या शरीरातील ही अग्नी नियंत्रित ठेवण्यासाठी शांतता आणि संयम हेच 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो तुमच्यापैकी प्रत्येकाला हवा आहे, तो म्हणजे तुमचे करिअर आणि भविष्यातील संधी. आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही नवीन बदल घडणार आहेत. कदाचित तुमच्या कामाची पद्धत बदलेल किंवा तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल. याला आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पहा, कारण हेच बदल तुम्हाला प्रमोशन किंवा पगारातील वाढीकडे घेऊन जाणार आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे. एखादी कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी आज शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले फळ मिळेल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाची ऊर्जा संतुलित करण्यासाठी हनुमान उपासना सर्वोत्तम मानली जाते. आज मंगळवारी किंवा कोणताही दिवस असला तरी तुमच्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन 5 वेळा हनुमान चालीसा पठण करा किंवा घरीच बसून एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू मिसळून ते झाडाला अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून मनातील भीती घालवण्यास मदत करेल. श्रद्धा असेल तरच या उपायाला फळ मिळते हे विसरू नका. आयुष्यात अनेकदा आपल्याला वाटते की आपण खूप कष्ट करतोय पण फळ मिळत नाहीये. मेष राशीचे जातक हे जन्मतःच योद्धे असतात, पण योद्ध्याला कधी कधी विश्रांतीची आणि योग्य दिशेची गरज असते. आजच्या दिवशी तुमचे नशीब तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जे काही स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. फक्त संयम सोडू नका. घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा आपण मागे टाकतो, पण विचारांती घेतलेला निर्णय आयुष्याला कलाटणी देतो. मेष राशी आजचे भविष्य हे तुम्हाला सांगत आहे की तुमची जिद्दच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. जेमिनाय हॉरोस्कोप टुडेची चर्चा आपण अनेकदा करतो, पण मेष राशीचे तुम्ही आहात. तुमच्याकडे जिंकण्याची जिद्द आहे आणि आजचा दिवस तुमचाच आहे. शेवटी मी तुम्हाला इतकेच सांगू इच्छिते की आयुष्य हे एका पुस्तकासारखे आहे. दररोज एक नवीन पान उघडते आणि त्या पानावर काय लिहायचे हे तुमच्या हाती असते. आजच्या या दिवसात जे काही चांगले घडणार आहे त्याचा स्वीकार आनंदाने करा आणि जे काही कठीण वाटत आहे त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकटे नाही आहात. ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. नेहमी सकारात्मक राहा आणि लोकांमध्ये आनंदाचे वाटप करा. तुमची एक छोटीशी मदत कोणाच्या तरी आयुष्यात मोठा प्रकाश निर्माण करू शकते. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर याला शेअर करायला विसरू नका. तुमचे एक शेअर कोणाचे तरी भविष्य सुधारू शकते. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण दररोज आम्ही तुमच्यासाठी नशिबाची द्वारे उघडणारी माहिती घेऊन येतो. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. उद्याच्या एका नवीन दिवसाच्या, एका नवीन आशेच्या आणि एका नवीन भविष्यवाण्यासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि आनंदी रहा. कारण मेष राशीचे तुम्ही आहात. तुमच्याकडे जिंकण्याची जिद्द आहे आणि आजचा दिवस तुमचाच आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. भेटूया लवकरच.